पैसा किंवा पॉवर असला ना की मग दीन दुबळे जे तुमच्या खाली जे काम करणारी लोक आहेत त्याच्यावर तुमचा एक दबदबा राहू शकतो. का तर एक पॉवर आहे. मग ती कसलीही पॉवर असू द्या, पैशाची असू द्या किंवा राजकारणामधले पॉवर असू द्या. कळलं का? आता जे सगळीकडे चाललंय देशामध्ये, डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, त्याच्याबद्दल हे साहेब काय बोलतात ते पहिलं ऐका. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. आज को रखा है डीजल को बैठे चला के इसको पीएम तो आह्वान कर रहा है कि डीजल बचाओ. कितने बड़े आदमी हो आप, थोड़ा सा हाथ छोड़ देते. बिना एसी नहीं रह सकते गाड़ी में. लिखो आप इसको. नहीं क्या अंदर से नहीं होगा यार, आप बैठे ऊपर की तरह बैठ गाड़ी एसी चला करके. हटो, गेट बंद करने दो मुझे. लाओ ज्ञापन दो हमारा. जाओ जाओ. आता हे कुठल्या तरी राज्याचे वनमंत्री आहेत. त्यांना कुठेतरी जाताना दिसलं असेल की इथे गाडीमध्ये, ते पण बहुतेक पोलीस खात्यामधलीच असेल ती गाडी. आता जर हा व्हिडिओ कुठला उत्तर भारत किंवा राजस्थान साईडचा असेल तर आता मुंबईमध्ये 34 ते 36 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे तिकडे तर ते 45 ते 48च्या पुढे जाईल. बरं, ते सामान्य एक वाहन चालक आहे, भले शासनामधला असू द्या किंवा पोलीस खात्यातला असू द्या, पण आहे तर ड्रायव्हर ना. मिनिटासाठी लावली असेल एसी, त्यामुळं इतक्या गरमीमध्ये काय बसणार, म्हणून लावली असेल एसी. पण ह्या साहेबांना नाही पटलं ना. हे साहेब उतरून त्याला दम द्यायला लागले. विचार करा. पण ह्या साहेबांनी यांचा त्यांच्या बरोबर जो लवाजमा आला ना, तो हे दाखवण्यात नाही आलं की यांच्याबरोबर गाड्या किती होत्या आणि हे साहेब एसीतून आले का नॉन एसी गाडीतून आले, हे दाखवण्याचं धैर्य मीडियाला नाही आलं. पण सामान्य आहे ना, ड्रायव्हर आहे, मग त्याला दाखवा की आमचे साहेब किती काम करतात. वरून ऑर्डर आली ना, मग पहिलं सामान्याला दाबा. कालच मी व्हिडिओ पोस्ट केला की नाही पुण्याचा. ते साहेब बोलतात जर लायसन्स जर त्या गाडीवर जर चालन असेल, पण कित्येक ठिकाणी ड्रायव्हर सुट्टी झाल्यानंतर मालक गाडी घेऊन जातो आणि त्याच्यामुळे जर चालन असतील तर त्या ड्रायव्हरचं का लायसन कॅन्सल करणार? ड्रायव्हरचा काय याच्यामध्ये संबंध आहे? ड्रायव्हर हा जबाबदारीनेच गाडी चालवतो, तो सगळे रूल फॉलो करतो. का तर कित्येक ठिकाणी असे मालक लोक आहेत, ते बोलतात जर तुमचं चलन आलं ना तर तुम्हाला भरायला लागेल. असे माझ्या बरोबर झालेलं आहे असं. त्यामुळे ड्रायव्हर हा कायम ना वाहतुकीचे नियम पाळूनच चालतो. 100त एखादा ड्रायव्हर जर असेल ना, लवकर जर जायचं असेल ना, तो सिग्नल जम्प करतो, नो पार्किंग मध्ये उभा करतो. पण हिते साहेबांनी काय केलं, ड्रायव्हर आहे ना, काय इज्जत आहे त्या ड्रायव्हरची, मग आम्ही पहिलं त्यालाच दाबणार. पण साहेबांचा जो लवाजमा आला, ती किती गाडी एसीत होत्या, साहेब एसीत होते का नाही, दिवसभर एसीत होते का नाही, हे नाही दाखवायचं जो दम आहे ना मीडियात नाही. ही अशी चाटू मीडिया झालेली आहे. कळलं का? लगेच सरसवले लगेच त्या बिचारा सामान्य ड्रायव्हरकडे ना लगेच कॅमेरा दाखवला. तर ही अशी लोक आहेत. तुमच्याकडे पॉवर असेल ना तर तुम्ही लगेच सामान्यावर दबाव टाकू शकता. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.